राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेसंदर्भातली। पंतप्रधान मोदींनी नुकतीच वयाच्या 75व्या वर्षाचा वाढदिवस जो आहे तो साजरा केला आणि त्यानंतर आता राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। देशाचे ते कमकुवत पंतप्रधान आहेत अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींनी घेतलेल्या निर्णयांसंदर्भात आणि मोदींवर त्यांनी टीका केलेली आहे। आणि याला कारण ठरलं अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाच्या शुल्कामध्ये केलेली भरमसाठ वाढ। 75 निमित्ताने मोदींची प्रतिमा आणखी मोठी करण्याचा भाजपने प्रयत्न केला। त्याचवेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ट्रम्प यांनी मैत्रीची ग्वाही देखील दिली। मात्र 3च दिवसात H1B व्हिसामध्ये 100% वाढ करून भारतीयांना एक प्रकारे ट्रम्प यांनी मोठा धक्का दिलाय। याचं खापर काँग्रेसने मोदींवर फोडलं। ऑपरेशन सिंदूरनंतर ट्रम्प यांनी भारत-पाक युद्ध मिटवल्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानने ट्रम्पसाठी नोबेलची शिफारस करून त्यांचं लांगुलचालन करण्याचाही प्रयत्न केला। पण भारताने ट्रम्प यांचा दावा साफ फेटाळून लावलेला आहे। ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब टाकल्यावरही भारताने नरमाईची भूमिका घेतली नसल्यानं ट्रम्प यांचा भडका उडाला आणि ट्रम्प त्यामुळे भारताला धक्क्यावर धक्के देण्याचाच प्रयत्न करतायत। आणि आता नोकरीसाठी अमेरिकेला जाणाऱ्या अनेक भारतीय तरुणांचं स्वप्न जे आहे ते भंग होऊ शकतं। याचं कारण ट्रम्प यांनी घेतलेला एक निर्णय। H1B व्हिसा संदर्भात एक मोठा निर्णय ट्रम्प यांनी घेतला। एक प्रकारे हा बॉम्बच टाकलाय असं म्हणावं लागेल। याचं कारण शुल्कामध्ये 100 पटीने त्यांनी वाढ केली आहे। सध्याचं 88,000 रुपयांचं शुल्क थेट 88 लाख रुपयांवर नेण्यात आलंय आणि याचा सगळ्यात जास्त फटका हा भारतीयांना बसणार आहे। कारण वर्षाला 4 लाख लोक हा व्हिसा मिळवतात, त्यातले 70% अधिक हे भारतीय असतात। त्याच्यामुळे भारतीयांना हा फटका जास्त बसेल असा अंदाज पाहायला मिळतोय।